नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कलाला खूप काळजी वाटत आहे की आता या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा. तर तिला जो मार्ग मिळत आहे आणि त्याचबरोबर जी नैना आहे तिचा डाव कशा पद्धतीने उधळला जाणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर कला आणि अद्वैत यांना महापूजेचा मान मिळालेला आहे. दोघं जोडीने पूजा करत आहे, कारण एकाच वेळी तो हार कला आणि अद्वैत या जोडप्याच्या गळ्यामध्ये पडलेला असतो आणि त्यामुळेच त्यांना हा पूजेचा मान मिळालेला असतो. कला आणि अद्वैत आता जोडीने पूजा करत आहेत. आबा म्हणत असतात की मला खरंच यांच्या संसाराची काळजी वाटत होती, परंतु आता देवाने संकेत दिलेला आहे, त्यामुळे यांचा संसार सुखाचा होणार आहे. आबांची काळजी मिटलेली असते. मग आबा तिथे आनंदातच हर हर महादेवचा नारा सुरू करतात. त्याचबरोबर आबांना आनंद झालेला आहे. कला आणि अद्वैत इकडे विचार करत आहेत. सगळे आलेले लोक पण हर हर महादेव म्हणत आता तिथे भक्तीमध्ये विलीन झालेले आहेत. तिथे सगळेजण आनंदाने तिथे महादेवाची भक्ती करत आहेत. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत यांच्या डोक्यातले विचार काही थांबत नाही आहेत. कलाला प्रश्न पडलेला आहे की करायचं काय, कारण एवढं सगळं घडलेलं आहे. या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा हा मोठा प्रश्न कलाच्या समोर उभा राहिलेला असतो. त्याचबरोबर इकडे अद्वैत पण देवाच्या समोर हात जोडून आहे, तरीही त्याच्या डोक्यातले विचार काही थांबत नाहीत. त्यालाही काळजी वाटत आहे की हे सगळं काय होतंय, या सगळ्यातून मार्ग कसा काढू हा मोठा प्रश्न अद्वैतच्या पुढे उभा राहिलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत एवढं सगळं करत आहे, एवढे प्रयत्न करत आहे, पण आता त्याला कळत नाही आहे की या सगळ्यातून कसा मार्ग काढू. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सोहम त्याचबरोबर काजल निघालेले असतात. काजल सोहमच्या जवळ आलेली असते आणि सोहमला म्हणत असते की सोहम, तू असं का वागतोयस माझ्याशी, मला कळेल का, असं का करत आहेस तू, असे अनेक प्रश्न ती सोहमला विचारत आहे. परंतु सोहम मात्र म्हणत असतो की मी काही चुकीचं वागत नाही आहे, मी जे करतोय ते बरोबरच करत आहे, असं सोहम तिला सांगत असतो. परंतु काजलच्या डोक्यातून हे विचारच जात नसतात. काजलला प्रश्न पडलेला असतो की मी काय करू नक्की, कसा मार्ग काढू या सगळ्यावर, हा प्रश्न काजलला पडलेला असतो. काजल त्याला विचारत असते. सोहम मात्र ऐकून घेत नाही. सोहम म्हणत असतो तुला सांगितलंय ना मी. काजलला मात्र आता वाईट वाटायला लागलेलं असतं. सोहम म्हणत असतो की मला आबांनी जबाबदारी दिलेली आहे, म्हणून मी तुला सोडायला येत आहे, बाकीचं माझं काही देणं घेणं नाही आहे, असं सोहमचं म्हणणं असतं. काजलला याच गोष्टीचं वाईट वाटायला लागलेलं असतं. काजल विचार करत असते. तेवढ्यातच सोहमच्या फोनवरती अनामिकाचा फोन येतो. अनामिका म्हणत असते की अरे सोहम, तुला ना सांगायचंच राहिलं, खरंच सॉरी, आज मी पूजेला येऊ शकले नाही. पूजा व्यवस्थित झाली ना. तेव्हा सोहम सांगतो की हो, अगदी व्यवस्थित झालेली आहे. त्यावेळेस ती म्हणते उद्या भेटूया आपण. तेव्हा सोहमला ती पुन्हा म्हणू लागते की सॉरी, म्हणजे एकदम मी सांगून टाकलं उद्या भेटूया, तू आहेस का फ्री, असं ती विचारू लागते. तेव्हा सोहम म्हणतो काहीच हरकत नाही आहे. सोहमला माहिती असतं की काजल तिथं उभी आहे आणि आता काजलला जळवण्यासाठी सोहम हे सगळं करत असतो, कारण त्याचं असं म्हणणं आहे की जर काजलला या गोष्टीची जाणीव झाली तरच काजलला कळेल, असं त्याच्या डोक्यात असतं आणि म्हणूनच सोहम हे सगळं बोलत असतो. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे काजलला वाईट वाटत असतं. काजलला लगेचच सोहम बोलायला सुरुवात करतो की चल 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 आत्ताच्या आत्ता चल, नक्की काय प्रॉब्लेम आहे ते कळेल, असं म्हणत तो सोहम काजलला म्हणतो की चल मला पटकन तुला सोडायचं आहे, आणि तो रागानेच निघून जातो. इकडे काजलला त्याचबरोबर सोहमला इकडे कळत नसतं की त्यांच्या नात्यामध्ये काय चालू आहे. काजलला आता वाटत असतं की सोहमने त्याच्याशी बोललं पाहिजे, पण काजलने जो निर्णय घेतलेला असतो तो त्याच्या आईबाबांसाठी, कलासाठी, त्याचबरोबर कला आणि नैना दोघीही त्याच घरात नांदत आहेत आणि त्यामुळं जो प्रॉब्लेम होत आहे या सगळ्यासाठी हा निर्णय घेतलेला असतो आणि त्यासोबतच हे सगळं घडत असतं. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काजल मात्र विचारात पडलेली असते की आता नक्की करू काय, या सगळ्यातून मी मार्ग कसा काढू, हा प्रश्न काजलला पडलेला असतो आणि काजल त्याच गोष्टींचा विचार करू लागलेली असते. आणि आता सोहम तिला सोडायला आलेला असतो आणि सोहम म्हणतो की माझं काम झालेलं आहे, मला आबांनी जी ड्युटी दिलेली होती ती माझी पूर्ण झालेली आहे, मला निघावं लागेल. आणि सोहमने स्पष्टपणे काजलला सांगितलेलं आहे, हे बघ, आपल्यामध्ये असं कोणतंही नातं नाही आहे, कारण सोहमचं असं म्हणणं असतं माझं तुझ्यावरती प्रेम आहे, परंतु काजल आता त्याला म्हणत असते की आपण मैत्री तरी ठेवूया. परंतु सोहम स्पष्ट असतो. सोहमने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की नाही, ते माझ्याकडून जमणार नाही, कारण मला तुझ्याबद्दल ज्या भावना आहेत ते मी तुला मैत्रीण म्हणून स्वीकारल्यावर येणार नाहीत, असं थोडंच आहे. आणि त्याने क्लिअरही केलेल्या असतात त्या गोष्टी. त्यासोबतच
इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत रूममध्ये आलेले असतात आणि कला आणि अद्वैत आवरत असतात. त्यावेळेस दोघंही एकमेकांच्या समोर येतात. तेव्हा कला अद्वैतला स्वतःहून वाट करून देते. कलाच्या डोक्यातून विचार जात नसतात. कलाला वाईटही वाटत असतं. जे काही घडलेलं आहे ते खूपच भयानक असं असतं, कारण कलाला अद्वैतनं जो निर्णय सांगितलेला आहे त्या निर्णयामुळे कलाला धक्का बसलेला असतो. म्हणजे डायरेक्टली अद्वैतनं सांगितलेलं आहे की हो, काही झालं तरीही 1 महिन्यामध्ये आपल्या नात्याचं कॅल्क्युलेशन होणार आहे आणि जर ते नातं त्या नात्यामध्ये आपण पास होऊ शकलो नाही तर आपण म्युच्युअल अंडरस्टँडिंगने डिवोर्स घ्यायचा आहे, असं इकडे अद्वैतचं म्हणणं असतं. त्यामुळंच तर कलाला धक्का बसलेला असतो. कला आता झोपायला घेते. त्याचबरोबर अद्वैतही झोपत असतो आणि मग कला सांगते की दिवे बंद कर, माझं पण झालेलं आहे, असं अद्वैतला सांगते. आता अद्वैत दिवे बंद करतो, पण कलाच्या डोक्यातून विचार काही जातच नसतात. कलाला प्रश्न पडलेला असतो की मी काय करू, या सगळ्यावरती कशा पद्धतीनं मार्ग काढू, असे अनेक प्रश्न कलाला पडलेले असतात. त्याचबरोबर कला त्या गोष्टींचा विचार करत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला हे सर्व जेव्हा करत असते तेव्हा तिच्या डोक्यातून हे विचारांचं चक्र काही थांबत नसतं. कलाला प्रश्न पडत आहेत की काय करू, या सगळ्यावर मार्ग कसा काढू, हा प्रश्न कलाला सतावत आहे. त्याचवेळी कलाला आठवतं की ऐन लग्नाच्या दिवशी पण चांदेकरने मला सांगितलेलं होतं की माझे आबा सांगत आहेत म्हणून मी या लग्नासाठी तयार होत आहे. त्याचबरोबर माझ्या मनापासून मी तयार होत नाही, असं कलाला अद्वैतने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि त्या दोघांचं लग्न पार पडलेलं असतं. परंतु आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर महादेवाच्या मंदिरात ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्यामुळं कला आणि अद्वैत यांचं नातं जे आहे ते आणखी स्ट्रॉंग होत चाललेलं असतं. परंतु अद्वैतला ही गोष्ट मान्यच होत नसते. अद्वैतला असं वाटत असतं की नाही, आता आपण दोघांनी ठरवलेलं आहे ना, आपल्या नात्याचं कॅल्क्युलेशन होणार म्हणजे होणार, असं अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि अद्वैत त्याच गोष्टींचा विचार करत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतच्या हाताला जेव्हा लागलेलं असतं तेव्हा कला तिथं आलेली असते आणि अद्वैतच्या हाताला लागलेलं जे रक्त असतं ते कलाच्या भांगात भरलं गेलेलं असतं. म्हणजे कलासाठी हा एक दैवी संकेतच असतो. परंतु अद्वैत ही गोष्ट मान्य करायला तयार नसतो, त्यामुळं कलाला जास्त त्रास होत असतो. कला त्याच गोष्टींचा विचार करत असते. त्यासोबतच आता कलाला काही झोप येत नाही. अद्वैत झोपी गेलेला असतो. कला उठते आणि कला बाहेर निघून जाते. कला हॉलमध्ये येऊन थांबू लागते. तिला त्रास होत आहे आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा तिला आठवतं एकदा हे सगळं घडलेलं असतं आणि त्यासोबतच कलाच्या आणि अद्वैतच्या तिथे गाठ बसलेली असते. तेव्हा तिथं आलेली असते ती म्हणजे रजनी आणि रजनी म्हणत असते की अंबाबाईने ही गाठ बांधलेली आहे, ही गाठ सहजासहजी सुटायची नाही असं सांगितलेलं असतं. कलाला आठवत असतं जेव्हा जेव्हा चांदेकर आणि ते दोघंही एकत्र असतात तेव्हा सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीनं घडत असतात. परंतु आत्ता जे घडत आहे त्याचं काय, हा प्रश्न तिला पडलेला असतो. कारण चांदेकरनं तिला जे इंटिमेशन दिलेलं आहे, चांदेकरनं तिला जे सांगितलेलं आहे त्याचं काय करायचं, हा मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा असतो. आणि त्याचबरोबर तिला लग्नाचे विधी या सर्व गोष्टी पुन्हा आठवू लागतात. कारण तिला काही करून हे नातं टिकवायचं असतं. तिला चांदेकर हा हवा आहे तिच्या आयुष्यामध्ये. चांदेकरमुळं तिच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत त्यासाठी तिला चांदेकर हवा आहे हे सगळं बोललं जात असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की कला आता सोप्यावरती येऊन बसलेली असते आणि त्याचवेळी कलाचं मन तिच्यासोबत बोलायला तिथं आलेलं असतं. कलाचं मन तिला म्हणत असतं की काय चाललंय नक्की, तू कला खरी आहे आणि एवढ्यात हार मानलीस. तेव्हा कला म्हणत असते की हार मानली नाही आहे मी. तेव्हा ती म्हणत असते, तिचं मन तिला बोलत असतं की तो चांदेकर किती आगाऊ आहे आणि तू काय त्याच्याबद्दल एवढी काळजी करत बसतेस. तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते त्याला काही बोलायचं नाही, तो चांगला आहे. तेव्हा तिचं मन तिच्याशी बोलत असतं, तिला सांगत असतं हो बरोबर आहे, तो चांगला आहे, याबद्दल आम्हाला काही शंका नाही आहे, पण आत्ता जे काही घडत आहे त्याच्यामुळं तुला मी सांगते, म्हणजे तू त्याच्यामध्ये जास्तच गुंतत चाललेली आहे. म्हणजे तुला चांदेकरला सोडायचं नाही आहे का नक्की काय. तेव्हा कला म्हणत असते की हो, चांदेकरला काही बोलायचं नाही आणि मला त्याला सोडायचंही नाही आहे आणि त्यासाठी मी हे नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कला टेन्शनमध्ये आहे. तेव्हा तिचं मन म्हणत असतं की म्हणजे तुला मांजराच्या गळ्यात घंटा बांधावी लागणार आहे. चांदेकरला हे सगळं पटवून द्यावं लागणार आहे की तू त्याच्यासाठी योग्य आहे किंवा तुमच्या नात्यामध्ये काहीही कॅल्क्युलेशन नाही आहे. जरी तुम्ही वेगवेगळे असले तरी दोन वेगवेगळी लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यातून काहीतरी चांगलंच घडतं. हे तुमच्या नात्यामध्ये होत आहे हे दाखवून द्यावं लागेल. हे सगळं बोलणं सुरू असतं.
त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कलाचं मन तिला सांगत आहे की तुला आता मांजराच्या गळ्यात घंटा बांधावी लागणार आहे. आता कलाला कळून चुकलेलं असतं की अद्वैतच्या बाबतीत नक्की काय करायचं आहे. कारण अद्वैतला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी समजून सांगाव्या लागणार आहेत. कारण हीच तर त्यांच्या नात्याची परीक्षा आहे. त्यामुळं कलाला हा सगळा विचार करावा लागत असतो. कलाला प्रश्न पडलेला असतो की नक्की या सगळ्यावर कसा मार्ग काढायचा आहे. हा प्रश्न जेव्हा कलाला पडलेला असतो त्याच्यावरती तिच्याच विचाराने तिच्याच मनाने तिला एक मार्ग दाखवलेला असतो आणि त्या मार्गामुळंच कलाला त्याचं उत्तर मिळालेलं असतं. कलाने आता ठरवलेलं आहे की नक्की कशा पद्धतीने या गोष्टी हँडल करायच्या आहेत आणि ती त्या पद्धतीने हँडलही करत आहे. त्याचबरोबर कलाला उत्तर मिळालेलं आहे. त्यामुळं कलाही जाम खुश झालेली आहे. तिलाही आनंद होत आहे. फायनली आता अद्वैतला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला त्याला समजून सांगाव्या लागणार आहेत हे कलाच्या लक्षात आलेलं असतं आणि कला त्या गोष्टीसाठी सज्ज झालेली असते. इकडे राहुल त्याच्या रूममध्ये असतो. तो विचार करत असतो तेव्हा नैना तिथं आलेली असते आणि त्याच्याशी अगदी लाडीगोडी करत बोलत असते. बेबी काय झालं, आता कसल्या टेन्शनमध्ये आहेस तू? तेव्हा राहुल म्हणत असतो की तो अद्वैत आहे ना, मला ऑफिसमध्ये काहीच करू देत नाही आहे. सगळ्या गोष्टीमध्ये फक्त पुढं करत असतो तो. तेव्हा नैना म्हणत असते हा प्रॉब्लेम आहे का? तेव्हा राहुल म्हणत असतो हो ना, कारण आपण दोन्हीकडून त्यांना टार्गेट करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे ऑफिसमधून आणि घरातून, म्हणजे त्यांच्या नात्यामध्ये पण आणि त्याचबरोबर घरामध्ये पण आपण त्यांना टार्गेट करणार आहोत. मग ह्या सगळ्यावरती उपाय नको का काढायला? असं सगळं तो बोलत असतो. तेव्हा नैना म्हणत असते ठीक आहे, तुझा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलेला आहे. मी करेल उद्या काहीतरी, म्हणजे पुढील 4-5 दिवस अद्वैत ऑफिसलाच येणार नाही अशी मी सोय करून ठेवेल. तू काळजी करू नकोस. हे सगळं नैना बोलत असते. तेव्हा राहुल मात्र जाम खुश झालेला असतो कारण त्याला मार्ग तर मिळालेला असतो. नैना म्हणत असते की पुढील काही गोष्टी मी करणार आहे त्यामुळं तुला काहीच प्रॉब्लेम येणार नाही असं नैनाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यासोबतच नैना म्हणते असं काहीतरी करते की तो अद्वैत घरातच झोपून राहिला पाहिजे, त्याने घराच्या बाहेरच पडलं नाही पाहिजे असा नैनाचा प्लॅन ठरलेला असतो आणि तिच्या प्लॅननुसार तिने आता सर्व करायचं ठरवते. राहुल म्हणत असतो पण हे सगळं वर्क होणार आहे का? तेव्हा नैना म्हणत असते का नाही होणार, होणार ना वर्क, मी करणार आहे हे सगळं असं ती सांगत असते. आणि राहुलला म्हणते की तोपर्यंत तुला ऑफिसमध्ये काय जो गोंधळ घालायचा आहे तो तू घालून ठेव, त्यामुळं पुढचा विचार करायची काहीही गरज नाही असं नैनाने स्पष्टपणे राहुलला सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या म्हणण्याप्रमाणेच घडणार आहेत. इकडे कला आता सज्ज झालेली आहे अद्वैतला सगळं समजून सांगण्यासाठी. कारण 1 महिन्याचं टार्गेट आहे तर 1 महिन्याचं टार्गेट कलाला माहिती आहे की ती कशा पद्धतीने पूर्ण करू शकते, अद्वैतला कसं समजून सांगू शकते. आणि त्याचबरोबर अद्वैत उठायच्या आधीच कलाने त्या ब्लॅकबोर्डवरती काही गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात. म्हणजे कलाने ठरवलेलं असतं की समानता, त्यांच्या दोघांमध्ये काय समानता आहे ते लिहायचं. आणि त्याचा विचार केला तर कलाने जे लिहिलेलं असतं ते पण खरंच असतं. कलाने जे लिहिलेलं असतं, अद्वैत उठतो, डोळे उघडतो आणि कला त्याच्यासमोर हसत असते आणि उभी असते. अद्वैतला प्रश्न पडतो ही अशी का आहे, म्हणजे एवढी माझ्या डोळ्यासमोर का आहे, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र अद्वैत तिला म्हणत असतो असं काय आहे हे सकाळ सकाळ? तेव्हा कला म्हणते भूत बघितल्यासारखं काय बोलतोस, म्हणजे असं काय प्रॉब्लेम झाला तुला, असं कला त्याला बोलत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो नाही तसं नाही. तेव्हा कला म्हणते बघ तुला प्रश्न पडलेला ना, आपल्या नात्यामध्ये काय समानता आहे बघ, किती समानता आहे आपल्यामध्ये, लक्षात येतं आहे ना तुझ्या, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्यासोबतच कला हे सगळं करत असते ते फक्त आणि फक्त मनापासून करत असते. आणि कला म्हणत असते की काहीही झालं तरीही बघ आपल्या नात्यामधली ही समानता, असं म्हणत कलाने त्याच्यावर लिहिलेलं असतं 2 डोळे, 1 नाक, 2 हात, 2 पाय, 1 डोकं, असं सगळं तिने बोर्डवर लिहून ठेवलेलं असतं. अद्वैतला मात्र खूपच हसू येतं किंवा कलाचा जो बालिशपणा आहे ते पाहून त्याला नवल वाटत असतं. त्यावेळेस अद्वैत म्हणतो बघितलंच ना, हीच आपल्या नात्यामधली समानता आहे, हे लक्षात आलं ना तुझ्या, हे सगळं बोललं जात असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत, आता अद्वैत उठतो आणि तो बोर्ड घेतो. कारण त्याला काहीही करून तो जो बोर्ड आहे तो घेऊन त्याच्यावरती कलाने जो गोंधळ घातलेला आहे तो त्याला पुसायचा असतो. कारण त्याच्यामध्ये नात्यामधली समानता, नात्यामधली भिन्नता, म्हणजेच त्यांच्या दोघांच्या नात्यामध्ये जे घडत आहे ते, म्हणजे नात्यांमधले दोघांचे स्वभाव, दोघांचं वागणं हे त्याला बोलायचं असतं. परंतु इकडे कलाने मात्र जे केलेलं असतं त्याच्यामुळे हे सगळं घडत असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे, कला म्हणते की ठीक आहे हे पुसून टाकलंस ना, मग पुढचं पण आहे ना,
असं म्हणत कलाने पुढचा प्लॅन केलेला असतो. आणि मग कलाने लिहिलेलं असतं आगाऊ आणि अति आगाऊ असं दोघांमध्ये सेम आहे असं लिहिलेलं असतं. तेव्हा मात्र पुन्हा अद्वैतला प्रश्न पडतो आणि अद्वैत म्हणतो की नाही, तू अति आगाऊ आहे, याच्यामध्ये इंटेन्सिटीचा प्रश्न आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्यासोबतच कला मात्र अद्वैतकडे पाहून हसत असते. अद्वैतकडे पाहून ती म्हणत असते की बरोबर आहे, कसं आहे, तू चांदेकर आहेस ना, एका क्षणात कुठला तू समजून घेणार आहेस. हे सगळं चालू झालेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की कलाच्या या सगळ्या वागण्यामुळं अद्वैतला मात्र कळत नसतं. इकडे आता नैनाने जमाल गोटा आणलेला असतो आणि तिने ठरवलेलं असतं की हा जमाल गोटा आहे, हा जमाल गोटा आपण खाऊ घालायचा आहे आणि हा जमाल गोटा अद्वैतला खाऊ घालायचा आहे. म्हणजे पुढील 4 दिवस अद्वैत जुलाबाने बेजार होणार आहे आणि त्याचबरोबर हे सगळं आपल्या मनाप्रमाणे होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की नैना आता तिथे येते आणि हॉलमध्ये येऊन गोंधळ घालू लागते. नैनाच्या डोक्यात प्लॅन शिजत असतो आणि त्याप्रमाणे तिचं वागणं सुरू झालेलं असतं. नैना तिथे येते आणि मुद्दामूनच तिथे नाटक करू लागते. पाण्याचा ग्लास घेते आणि तो ग्लास फेकून देते, कारण तिला कलाला तिथं बोलवायचं असतं, कारण कलाने अद्वैतसाठी कॉफी बनवलेली असते. त्याचबरोबर नैना तो ग्लास फोडते आणि मग कला म्हणते, अगं लागलं ना तुला, थांब हळद लावून देते. तेव्हा नैना म्हणते की नाही नको, मी हळद लावते, तू हे साफ करून घेशील का, आबा वगैरे आले तर कोणाला तरी उगीच काज लागायची. कलाने मात्र लगेचच ते सगळं साफ करायला घेतलेलं असतं. म्हणजे नैनाने घाण करायची आणि कलाने ती काढत राहायची. कलाला पण जरा पण कळत नाही आहे की ह्या नैनाच्या नादी लागून आपण तोंडावर पडू शकतो. मग नैना हळद लावते आणि म्हणते की मी रूममध्ये जाते. तोपर्यंत कलाची साफसफाई झालेली असते. कला म्हणते की चल मी सोडते तुला, तुला चालता येत नाही आहे ना. आता कलाचा चांगुलपणा आपल्याला इथं पाहायला मिळतोय. नैना एवढी चुकीची वागलेली आहे तरीही कला तिच्यासोबत मात्र अगदी चांगलंच वागत आहे. हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. त्यासोबतच आता तिथं आलेली असते ती म्हणजे रोहिणी आणि रोहिणी अंजूला आवाज देऊ लागते. रोहिणी ही अंजूला म्हणत असते की अंजू, तुला माझ्यासाठी कॉफी देता येत नाही आहे का तुला माझी कामं करायलाच वेळ नसतो. तेव्हा अंजू म्हणते, पाठीमागं गार्डनमध्ये होते, झाडांना पाणी घालायचं होतं ना, तर त्यासाठी मी तिथं होते. तेव्हा मात्र रोहिणी तिला म्हणत असते की तुला बाकी सगळ्यांची कामं करता येतात, तुला फक्त माझं काम करता येत नाही, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र अंजू म्हणत असते की बोला ना काय. तेव्हा रोहिणी म्हणते की माझ्यासाठी कॉफी हवी आहे, ती कधी देणार आहेस ते सांग. तेव्हा अंजू म्हणते हां आत्ताच देते. असं म्हणत अंजूने आता कॉफी बनवायला घेतलेली असते आणि अंजू कॉफी देण्यासाठी येते. त्याचसोबतच आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत मात्र वरून ओरडत असतो, खरे माझी कॉफी. कारण अद्वैतला कॉफी हवी असते आणि कला त्या नैनाचं काम करण्यात बिझी झालेली असते. त्यामुळे अद्वैत ओरडायला सुरुवात करतो. तेव्हा कला म्हणते की आले चांदेकर, असं म्हणत कला आता कॉफी घेऊनच येणार असते आणि त्यासोबतच कला म्हणते की आले. मग इकडे आता रोहिणीसाठी कॉफी बनवायला अंजू किचनमध्ये गेलेली असते आणि तिला तिथं कॉफी दिसते कपामध्ये. ती म्हणते काय माहिती कोणाची आहे, असं म्हणत ती कॉफी उचलते आणि बेसिनमध्ये टाकते. इथेच घडलेलं असतं ते म्हणजे कला आणि अद्वैतच्या फायद्याची गोष्ट. कारण कला आणि अद्वैतच्या फायद्याची गोष्ट अशी असते की त्यांच्या त्या कॉफी टाकून देण्यामुळं नैनाचा डाव मात्र इथे फेल झालेला असतो. नैनाला मात्र माहीतच नसतं की हे सगळं काय झालेलं आहे. नैनाच्या डोक्यात फक्त एवढेच विचार असतात की आता ह्या कॉफीमुळं अद्वैत आणि कलाची वाट लागणार, म्हणजे अद्वैतची वाट लागणार आणि अद्वैत काय ऑफिसला जाणार नाही. कला कॉफी घेऊन येते. अद्वैत म्हणतो किती वेळ. कला म्हणते काय मला तेवढीच कामं नसतात ना, घे आणली आहे कॉफी. तेव्हा अद्वैत ती कॉफी पित असतो आणि तो म्हणत असतो की कॉफीला चव काहीतरी वेगळीच आहे, म्हणजे मला कळतच नाही आहे की नेहमीसारखी नाही झालेली. खरं तर ती जी कॉफी असते ती कॉफी अंजूने बनवलेली असते, म्हणून ती अद्वैतला कॉफी नेहमीसारखी लागत नाही. आणि मग अद्वैत तिला विचारत असतो. कला म्हणते बघू, असं म्हणत कलाने ती कॉफी प्यायला घेतलेली असते आणि कला ती कॉफी पिते. तेव्हा ती म्हणते की काय नाही, वेगळं असं मला काही वाटलेलं नाही आहे. आणि नैना बाहेर उभा राहून हे सगळं पाहत असते आणि नैना म्हणत असते की अरे बापरे, म्हणजे आता अद्वैतसोबत कलाचीही वाट लागणार आहे. खरं तरी ते एक चांगली गोष्ट घडलेली आहे, ती म्हणजे कलाची उष्टी कॉफी, अद्वैतची उष्टी कॉफी कलाने पिलेली आहे आणि त्या दोघांमधलं प्रेम हे वाढीला लागणार आहे. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत कलाला म्हणत असतो की ही कॉफी नेहमीसारखी झालेली नाही. अद्वैतला जे प्रश्न असतात ते प्रश्न अशा पद्धतीनं असतात आणि अद्वैत तिच्याशी बोलत असतो. अद्वैत तिला विचारत असतो, तिला सांगत असतो
आणि त्यासोबतच तिला म्हणत असतो की काहीही झालं तरीही मला मगाशी जी कॉफी दिलेली होती ती वेगळीच होती. अद्वैतला खरं तर कलाच्या हातची कॉफी हवी आहे आणि त्यामुळंच हे सगळं घडत आहे. त्याला अंजूच्या हातची कॉफी आवडत नाही आहे, त्यामुळं त्याने हा प्रश्न केलेला असतो. पण इथे मात्र गोष्ट घडणार असते ती अशी की राहुल हा नैनाच्या भरोशावर राहून आता ऑफिसमध्ये काही फ्रॉड करण्याच्या तयारीत असतो आणि ते आता कलाने आणि त्याचबरोबर अंजूने नैनाची वाट लावलेली आहे, नैनाच्या प्लॅनची वाट लावलेली आहे आणि त्यामुळं ते दोघंही तोंडावर पडणार आहे. आता राहुलचा फ्रॉड अद्वैत कशा पद्धतीनं पकडणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.